हा ठीक आहे. बघा हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये आपण बघितले की कोव्हॅलंट बॉन्ड काय होतो, दोन ऍटमच्या मध्ये होतं. त्या पद्धतीनं हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते दोन मॉलिक्युलच्या मध्ये होतं. परंतु त्याच्यामध्ये पण परत काय होतात, दोन टाइप्स येतात. एक म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, तर दुसरा म्हणजे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. फक्त एका अक्षराचा याच्यामध्ये फरक आहे, इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. काय फरक असतो इंटर आणि इंट्रा याच्यामध्ये, काय फरक आहे? टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. त्यातला एक म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग किंवा इंटर या शब्दाचा अर्थ काय? आतल्या. आणि इंट्रा म्हणजे बाहेर. इंटर म्हणजे बाहेरचा, दोन मॉलिक्युलच्या मध्ये. आणि इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्युल मध्ये. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं, इन दिस हायड्रोजन बॉन्डिंग इज इन्व्हॉल्व्ड बिटवीन टू नेबरिंग मॉलिक्युल्स. आतापर्यंत आपण बघितलं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, दोन नेबरिंग मॉलिक्युल्स पण दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल मध्ये. म्हणजे काय, हा H आणि हा M हा एक मॉलिक्युल आहे, बरोबर आहे. हा H आणि हा M हा दुसरा मॉलिक्युल आहे. ह्या दोघांच्या मध्ये जे बॉन्डिंग झालं त्याला काय म्हणतो आपण, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, बिकॉज इट इज फॉर्मड बिटवीन नेबरिंग टू मॉलिक्युल्स. ठीक आहे. जवळजवळच्या दोन मॉलिक्युल मध्ये जर का बॉन्डिंग फॉर्म झालं तर त्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग एकाच मॉलिक्युल मधल्या दोन ऍटम मध्ये जर का हायड्रोजन बॉन्डिंग झालं तर त्याला काय म्हणायचं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. फॉर एक्झाम्पल असा आहे 2-chloro-phenol. ठीक आहे. ह्याच्यामधल्या ह्या हायड्रोजन आणि ह्या क्लोरीन मध्ये जर का बॉन्डिंग झालं तर ह्या बॉन्डिंगला आपण काय म्हणणार आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे कसं आहे, इंटरमॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर मध्ये काय होतंय तर बघा, दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये बॉन्डिंग प्रिपेअर झालं तर ते इंटरमॉलिक्युलर. आणि एकाच मॉलिक्युलच्या दोन ऍटम मध्ये प्रिपेअर झालं तर त्याला काय म्हणणार आहे आपण, इंट्रामॉलिक्युलर. आपल्याला शब्दशः वाटताना काय वाटतंय, इंटर म्हणजे एकामध्येच आतल्या आत, परंतु इंटर म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल मध्ये. आणि इंट्रा म्हणजे काय, एकाच मॉलिक्युल मध्ये. ठीक आहे. या टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग याच्यानंतर आपण नेक्स्ट टाइप कडे जाणार आहोत. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बॉन्डिंग जे केमिस्ट्री मध्ये आहे ते म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डिंग.
कोव्हॅलंट बॉन्डिंगच्या बाबतीत आपण डेफिनेशन बघितली, त्याची काही एक्झाम्पल बघितली किंवा डायक्रोमेट वगैरे ह्या गोष्टी बघितल्या, परंतु ऍक्च्युअल मध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग ज्यावेळेस प्रिपेअर होतं त्यावेळेस ते कशा पद्धतीने प्रिपेअर होतं. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघताना काय बघितलेलं आहे, तर डिफरंट शेल्स ऑफ द ॲटम बघितलेले आहे. कोणत्याही ॲटमचं इलेक्ट्रॉन्स फिलअप होताना ते वेगवेगळ्या शेल्स मध्ये सबशेल्स मध्ये फिलअप होत आहेत. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 4p अबव प्रिन्सिपल नुसार आपण तो क्रम लावलेला आहे. त्या क्रमानुसार इलेक्ट्रॉन्स काय होत गेलेले आहेत त्याच्यामध्ये फिलअप होत गेलेले आहेत. पण एक्झॅक्ट ज्यावेळेस बॉन्डिंग होतं त्यावेळेस कशा पद्धतीने बॉन्डिंग होतं किंवा ह्या शेल्सचा रोल काय राहतो हे आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ही सांगते. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ही अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे. व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, तर नक्की बॉन्डिंग होताना ह्या शेल्स एकमेकाशी कशा पद्धतीने कंबाईन होतात आणि त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कशा पद्धतीने प्रिपेअर होतं. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की स्ट्रक्चर ऑफ द शेल किंवा शेल्सचा आकार कशा पद्धतीचा असतो. तर बघा, एस शेल जे असते तिचा आकार सर्क्युलर असतो. एस शेल कशी असते, गोल असते, सर्क्युलर असते. ठीक आहे. पुढं पी शेल जी असते कशी असते, डंबेल शेप असते. डंबेल बघितलाय ना. त्या पद्धतीनं आपण बघितलं की 3 ऍक्सिस असतात आपल्याकडे, एक्स वाय आणि झेड. ह्या तिन्ही ऍक्सिसच्या भोवतीनं तो डंबेल असतो. अशा पद्धतीची पी शेल असते. मग ह्याच्यामध्ये px कोणता, py कोणता, pz कोणता, px py आणि pz. तो px बर, py pz. ठीक आहे. ओके. ठीक आहे. हॉरिझॉन्टल आपल्या पद्धतीनं px असतो, व्हर्टिकल जो असतो तो py असतो, हा जो असतो तो pz असतो. ठीक आहे. परंतु त्यांनी काय दाखवलंय, px हा दाखवला, हा py दाखवला, हा pz दाखवला. तसा विशेष याच्यामध्ये काय फरक पडणार नाही, कारण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फिलअप होणार आहे त्यावेळेस px मध्येच पहिल्यांदा होणार आहे, py मध्ये दुसऱ्यांदा होणार आहे, pz मध्ये तिसऱ्यांदा होणार आहे, चौथा इलेक्ट्रॉन px मध्ये येणार आहे, पाचवा py मध्ये, सहावा pz मध्ये येणार आहे. मग ते पुढे आपल्याला ड्रॉ करता म्हणजे एक्झॅक्ट हायब्रिडायझेशन कशा पद्धतीने होईल किंवा दोन शेल्स कशा पद्धतीने कंबाईन होणार आहे त्याच्यावरून आपल्याला ते ठरवता येईल. सर्क्युलर शेल. मग आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघताना दोन बॉन्डच्या मध्ये दोन ॲटम्सच्या मध्ये काय करतो, एक कोव्हॅलंट बॉन्ड प्रिपेअर करतो. फॉर एक्झाम्पल याच्यात मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, पण H चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 1s1. ठीक आहे. आणि H चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 2p7. ठीक आहे. मग ह्यांच्यामध्ये बॉन्डिंग होत असताना ह्याच्यातली एक ठीक आहे. बघा, ह्याच्यातला एक एस आणि ह्याच्यातला एक पी, म्हणजे पी मध्ये ह्याच्यामध्ये परत काय येणार आहे, px py आणि pz. 1 2 3 4 आणि 5. बरोबर का. मग ही s आणि ही pz ऑर्बिटल एकमेकाशी कंबाईन होते, म्हणजे
हा s ऑर्बिटल मधला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्लस ह्याच्यामध्ये ही px आहे, ही py आहे आणि ही pz आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. हे दोघं कंबाईन होतात आणि त्याच्यातून काय करतात, बॉन्ड प्रिपेअर करतात. तो बॉन्ड कसा आहे, ते हायब्रिडायझेशन कसं होतं हे फॉर एक्झाम्पल sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन किंवा sp3d हायब्रिडायझेशन, sp3d2 हायब्रिडायझेशन, असं वेगवेगळे हायब्रिडायझेशनचे टाइप आहेत. ते हायब्रिडायझेशनचे टाइप आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मध्ये बघायचे आहेत. अगोदर सुरुवातीला तुम्ही व्हॅलन्स बॉन्ड थिअरी एवढं हेडिंग टाका आणि त्याच्यामध्ये त्यालाच पीपीटी असं सुद्धा म्हटलं जातं. दोन शेप्स काय करा, ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट पॉइंट जो आहे त्याच्यामधला तो म्हणजे परत ह्या ओव्हरलॅपिंग नुसार काय होतात, कोव्हॅलेंट बॉन्डचे दोन टाइप पडतात. एक म्हणजे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा म्हणजे पाय बॉन्ड. असे दोन बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्डचे परत दोन टाइप पडतात. आपण अगोदर कोव्हॅलेंट बॉन्डचे दोन टाइप बघितले, बरोबर आहे. कुठले कुठले, पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. हे बॉन्ड हे टाइप कशावर डिपेंड होते, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ डिफरंट ॲटम्स. दोन वेगवेगळे ॲटम्स त्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग होताना त्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी नुसार ती इलेक्ट्रॉन पेअर काय केली जाते, एका बाजूला अट्रॅक्ट होते किंवा खेचली जाते. त्याच्यावर ते आपण काय ठरवलं, कोणता कोव्हॅलेंट बॉन्ड पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तर कोणता कोव्हॅलेंट बॉन्ड नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आता आपण काय बघतोय, ओव्हरलॅपिंग बघतोय, शेल्सचं ओव्हरलॅपिंग. ह्या शेल्सच्या ओव्हरलॅपिंग नुसार दोन टाइप पडतात कोव्हॅलेंट बॉन्डचे. त्यातला पहिला टाइप आहे सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड म्हणजे काय, तर कोएक्सियल ओव्हरलॅपिंग जर का होत असेल तर त्या बॉन्डला काय म्हटलं जातं, सिग्मा बॉन्ड असं म्हटलं जातं. म्हणजे काय बघा त्याची डेफिनेशन, इट इज फॉर्मड बाय कोएक्सियल ओव्हरलॅप ऑफ टू हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स. कोएक्सियल म्हणजे एकाच ऍक्सिस मध्ये असणाऱ्या दोन ऑर्बिटल्स जर का एकमेकाला ओव्हरलॅप करून बॉन्डिंग प्रिपेअर करत असतील तर त्याला काय म्हटलं जातं, सिग्मा बॉन्ड असं म्हटलं जातं. कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. आणि पाय बॉन्ड जो आहे याच्यामध्ये काय सांगितलंय, तर बाय लॅटरल ऑर साइड वाइज ओव्हरलॅपिंग. म्हणजे साइड वाइज बाजूचं ओव्हरलॅपिंग होत असेल किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्याच्यामध्ये काय होतो, जो बॉन्ड तयार होतो तो पाय बॉन्ड असतो. मग आता आपण अल्केन, अल्किन, अल्काइन ह्या तीन चॅप्टर मध्ये हे पाय बॉन्डचं कंपाऊंड शिकणार आहोत. पाय बॉन्ड म्हणजे काय, तर ज्या वेळेस दोन ॲटम्सच्या मध्ये सिंगल बॉन्ड तयार होतो त्यावेळेस तो कोव्हॅलेंट बॉन्डच असतो किंवा सिग्मा बॉन्डच असतो. डबल बॉन्ड तयार होतो त्यावेळेस त्याच्यातला एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा बॉन्ड काय असतो, पाय बॉन्ड असतो. ट्रिपल बॉन्ड ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस काय असतो, एक बॉन्ड सिग्मा आणि उरलेले दोन बॉन्ड काय असतात, पाय बॉन्ड असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं झालं तर O2 मॉलिक्यूल,
त्यांच्यामध्ये पाय बॉन्डिंग आपल्याला दिसून येतं. कशा पद्धतीने बघा, O2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन, बरोबर का? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. ठीक आहे. मग ह्या 2p4 मध्ये दोन हाफ फिल्ड ऑर्बिटल्स आहेत. कोणकोणत्या? 1 2 3 आणि 4, ही px py आणि pz. ठीक आहे. ह्या py आणि pz ह्या दोन ऑर्बिटल्स हाफ फिल्ड आहेत. एका ऑक्सिजनच्या ह्या दोन, दुसऱ्या ऑक्सिजनच्या ह्या दोन, ह्यांच्यामध्ये बॉन्डिंग होतं आणि तो बॉन्ड काय होतो? प्रिपेअर होतो. मग हे बॉन्डिंग कशा पद्धतीने होतं बघा. ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. ठीक आहे. आणि ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. आता तुम्ही ते डोक्यात धरू नका की px ला मगाशी वरच्याला px दिला होता, मधल्याला py दिला होता, इकडच्याला pz दिला होता. त्याचं काही डोक्यात धरू नका. कुठल्यालाही px py pz तुम्ही म्हणू शकता, परंतु जे बॉन्डिंग होणार आहे ते फक्त आपल्याला तिथं ओव्हरलॅपिंग दाखवायचं आहे. एका ऑक्सिजन ॲटमचा हा px हा py आणि हा pz प्लस दुसऱ्या ऑक्सिजन ॲटमचा हा py आणि हा pz. ह्यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होऊन O2 मॉलिक्यूल तयार होतो. त्यावेळेस त्याचा हायब्रिडायझेशन किंवा त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल बघा. इकडे लक्ष द्या. इथं एक हा पेअर झाला, हा आणि हा एकत्र आला आणि इथं पेअर झाले. बरोबर का? प्लस हितला आणि हितला हे एकमेकाशी काय करतात? ओव्हरलॅपिंग करतात आणि ह्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो. असा साइड वाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग जे असतं त्या बॉन्डला काय म्हटलं जातं? साइड वाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग किंवा पाय बॉन्ड असं म्हटलं जातं. तर हे जे बॉन्डिंग आहे को एक्सियल बॉन्डिंग, एका ऍक्सिस वर दोन्ही ऑर्बिटल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झालेला आहे आणि तो जो बॉन्ड तयार झालेला आहे तो कुठला बॉन्ड आहे? सिग्मा बॉन्ड. आलं का लक्षात? सिग्मा बॉन्ड मध्ये काय सरळ सरळ एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतात, को एक्सियल ओव्हरलॅपिंग. आणि पाय बॉन्ड मध्ये काय होतं? तर साइड वाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं. ठीक आहे. घ्या आपण टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. सुका बघा, डिफरंट टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग. त्याच्यामध्ये पहिला टाइप येतो तो म्हणजे यस यस ओव्हरलॅपिंग. यस यस ओव्हरलॅपिंग मध्ये काय तर एखादा मॉलिक्यूल तयार होत असताना त्या मॉलिक्यूलच्या दोन्ही ॲटम्सच्या s ऑर्बिटल्स जर का एकमेकाला ओव्हरलॅप करून त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रिपेअर होत असेल तर त्या ओव्हरलॅपिंगला काय म्हटलं जातं? यस यस ओव्हरलॅपिंग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कोणता H2 मॉलिक्यूल तयार होतो? H2 मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. दोन्ही हायड्रोजन ॲटमच्या s ऑर्बिटल्स जे आहेत त्या काय होतात? एकमेकाशी ओव्हरलॅप होतात आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये sp ओव्हरलॅपिंग प्रिपेअर होतं. s चा आकार कोणता आहे?
स्पेरिकल किंवा सर्क्युलर अशा पद्धतीनं दोन यस एकमेकाशी कनेक्ट झाल्या आणि त्याच्यातून जे बॉन्डिंग तयार होतं त्याला यस यस ओव्हरलॅपिंग असं म्हटलं जातं. ते ओव्हरलॅपिंग असं आपल्याला दाखवायचं. त्याला काय म्हटलं जातं यस 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 ओव्हरलॅपिंग. ठीक आहे. नेक्स्ट टाइप जो आहे तो म्हणजे यस पी ओव्हरलॅपिंग. एसपी ओव्हरलॅपिंग मध्ये काय होत असेल एका ऑर्बिटलची एस शेप दुसऱ्या ऑर्बिटलची पी शेप हे एकमेकाशी कॉन्टॅक्ट होऊन त्याच्यामधून एसपी ओव्हरलॅपिंग होत असणार आहे. फॉर एक्झाम्पल एच एफ एचएफ मॉलिक्यूल मग एच चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 एफ चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5 2p5 मध्ये काय होईल 1 2 3 4 5 म्हणजे 2px 2py फुलफिल आहे 2pz काय होणार आहे ओव्हरलॅप होणार आहे. मग ते कशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग होतं बघा. हायड्रोजनची s ऑर्बिटल एक सिंगल बॉन्ड प्लस 2p शेअर आहे. ठीक आहे. मग तिन्ही ऑर्बिट आपण दाखवले. तर हा px होईल हा py होईल आणि हा pz होईल. px मध्ये दोन्ही पेअर आहे py मध्ये दोन्ही पेअर आहे आणि pz मध्ये एक काय अनपेअर आहे. ठीक आहे. त्याच्यातून ओव्हरलॅपिंग होताना कशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग होतं बघा. हा एस चा आणि हा पी चा असं जे ओव्हरलॅपिंग होतं त्याला काय म्हटलं जातं एसपी ओव्हरलॅप. आणि थर्ड टाइप आहे तो म्हणजे पी पी ओव्हरलॅपिंग. कोणामध्ये होत असेल F2 मॉलिक्यूल. आत्ताच आपण बघितलं F काय आहे atomic number 9 1s2 2s2 2p5 मग त्याच्यामध्ये 2px दोन इलेक्ट्रॉन आहेत 2py दोन इलेक्ट्रॉन आहेत 2pz मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. मग हा 2px हा 2py हा 2pz. तसंच दुसरा आहे हा 2px हा 2py हा 2pz. याच्यामध्ये दोन्ही पेअर आहे याच्यामध्ये एक अनपेअर याच्यात पण दोन पेअर आणि एक अनपेअर. ही अनपेअर आणि ही अनपेअर एकमेकाला ओव्हरलॅप करते आणि त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होते. ते ओव्हरलॅपिंग असं दिसतं. हे जे ओव्हरलॅपिंग आहे ते कोणतं आहे पी पी ओव्हरलॅप. आलं लक्षात. अशा पद्धतीचे 3 ओव्हरलॅपिंग आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. ड्रॉप तुम्हाला